नवरगाव उपवन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गाव परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढला असल्यामुळे वन्य हिंस्र पट्टेदार वाघ व बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाला कसरत करावी लागत असतानाच जंगल परिसरात वावरणारा दुर्मिळ उदमांजर म्हणजे सिवेट कॅट हा प्राणी चक्क अगदी नवरगावातील गणेशनगर वार्डातील मानव वस्तीत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। नवरगाव उपवन क्षेत्राच्या जंगल परिसरात मोठ्या संख्येने वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, हरिण, काळवीट, रानगवा व अन्य प्राणी आढळतात। जवळच मामा तलाव व विस्तीर्ण जंगल असल्याने या परिसरात जैवविविधता आढळते। सध्या स्थितीत मानवी वस्तीत वाघ, बिबट प्राण्यांचा संचार वाढलेला असल्याचे दिसून येत असून मानवी वस्तीत घुसून बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला करून जखमी अथवा ठार करण्याच्या घटना नित्यनेमाच्या झाल्या आहेत। त्यामुळे वन विभागाला बिबट्याला हाकलून लावण्यासाठी रात्री बेरात्री मोठी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे वनाचे रक्षण करणारा वन विभाग गावरक्षक ठरत असल्याचे म्हटले जात आहे। नवरगावात 15 वर्षा अगोदर खवल्या मांजर प्राणी आढळून आला होता। त्यानंतर कधी तो प्राणी आढळला नसल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र सोमवार रात्री 9 वाजताच्या सुमारास नवरगाव चिमूर मार्गावरील गणेश नगरातील मानवी वस्ती असलेल्या घराच्या अंगणात एका कुंडाला बांधलेल्या नायलॉन दोरीला एक नवीनच प्राणी झुलत दोरी कुरतळताना आढळून आला। चक्क हा प्राणी दुर्मिळ असणारा जंगली उदमांजर म्हणजे सिवेट कॅट असल्याचे नाव समोर आले आहे। वन्य प्राण्यांचा शिरकाव मानवी वस्तीत होऊ लागला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या जंगली प्राण्याला मसन्या उदमांजर, कांडेचोर, काळ मांजर व सिवेट कॅट असे सुद्धा म्हणतात। उदमांजर हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे। याचा रंग काळसर असतो। याच्या अंगावर काळे जाड केस असतात। त्यांच्या शरीरा इतकीच त्यांची शेपटी सुद्धा लांब असते। हा प्राणी फळे, मांस, किडे खातो। दिवसा हा प्राणी झाडांच्या फांदीवर किंवा ढोलीत झोपतो। रात्री भक्ष्यांच्या शोधात बाहेर पडतो। भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश तसेच आशियाई देशामध्ये आढळून येत असल्याचे सांगितले जाते। मानवी वस्तीत दुर्मिळ असणारा हा उदमांजर आढळून आल्याने वन परिक्षेत्र अधिकारी सालकर यांना माहिती देताच नवरगाव बिटाचे वनरक्षक नितेश शहारे, आलेसूर येथील PRT सदस्य अमोल घुटके, मनोहर घोटाम घटनास्थळी दाखल होत घरातील आवारात असलेल्या फुलझाडांच्या बगीच्यात दडून बसलेल्या उदमांजराला सुनियोजित पद्धतीने पकडून जंगल परिसरात निसर्गमुक्त करीत जीवनदान देण्याचे काम केले। हिंस्र वन्य प्राण्यांच्या गाव परिसरातील शिरकावामुळे नागरिकांमध्ये भीतीजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची वेळ आली आहे। तर वन विभागाला वन्य प्राणी, मानवी जीवन सुरक्षित जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने मानव वन्यजीव संघर्ष किती काळपर्यंत राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे।